हे तर आज आपण रिॲक्ट करणार आहे माझ्याच व्हिडिओवर जे मी गणपतीला यावर्षी बनवलेली. तर मग चला सुरू करूया. स्टार्ट झाली आहे. तर मग हे पहिले तर आम्ही चिंतामणीचं हायलाईट दिलं आहे मी पहिल्या स्टार्टिंगला. मग हे गणेश गल्ली तुम्हाला माहिती असतं. मग परळचा राजा, अरे बापरे एडिटिंग आहे. आणि मग परळचा महाराजा सगळ्यात बेस्ट आहे ही मूर्ती यावर्षी. आणि मग काळा चौकीचा राजा, महागणपती. तर स्टार्ट करतोय आमच्या घराच्या गणपतीपासून. एकदम पीस. आवाज जरा कमी करतो मी. नॉर्मल शॉट घ्यायचा विचार केलेला मी. गणपती बाप्पांचा पहिला दिवस होता. तर मग मी लवकर निघालेलो आणि भाऊ वगैरे सगळे लेट आलेले. मी मित्रांबरोबर गणेश चतुर्थी बघायला. तर आता समोरून वा एक मस्ती करून उभ्या येईल. किती लेट झालेला माहिती काय. त्याला बोललेलो कधी 8:30ला यायला, हा 9 वाजता आलेला. आता काय कारण देईल अख्ख्या घराची. राईड गेलेली, तेव्हा शॉर्ट सर्किट झालेला. काय पण कारण देतो. खाली गाडी स्टार्ट करायला गेलो ना, तू जेव्हा इंडिकेशन ऑफ करतोस ना तेव्हा ग्रीन लाईट येते. येतच नव्हती, काहीच नव्हतं. एवढं सगळं त्याला बरोबर आजच व्हायचं होतं. आणि आम्ही जेवढं लवकर गेलो असतो ना तिकडे, तर मग तेवढं जास्त गणपती बघायला मिळतात. म्हणून मी काय करत होतो. काय बोलले, काय सगळे लेट लतीफ आहेत सगळे. खरंच लेट लतीफ. 10 मिनिटं नाही झाले. 10 मिनिटं बोलतोय. हे तिकडे स्टेशनच्या इकडे गणपती होते. छान बोलतो. अशा प्रकारे अरे हा, आमच्याबरोबर सुमित येणार होता. सुमित उशीर झाला, त्याला पण उशीर झाला. डायरेक्ट परळचं महाराजाच्या इकडे आलोय. खरंच मस्त आहे गणपतीची मूर्ती. एडिट ट्राय केलाय. आणि असं तुम्हाला समजणार नाही फोटोमध्ये ना, खूप म्हणजे खूप मोठी आहे समोरून बघाल तर. फोटोमध्ये नाही समजणार एवढं. व्हिडिओमध्ये तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा एक्सपिरियन्स कराल ना, तेव्हा खरंच चांगली आहे. खरंच चांगली आहे. आणि आत्ता पण मस्त दिसतंय. आम्ही गेलेलो तेव्हा पूजा चालू होती तिकडे. आणि मग या मंडळाचं नाव विसरलो मी, पण मस्त आहे ही मूर्ती. पण आम्ही यांच्या आगमनाला पण गेलेलो. आगमनाला गेलेलो का आठवत नाही मला, पण मस्त आहे मूर्ती. कृष्णानगर हे पण मस्त आहे. एका पायावर आहे मूर्ती. आणि अरे हा, ही मूर्ती पण बेस्ट आहे, एकदम बेस्ट. अभिषेक तर एकदम शॉकच झालेला. बेस्ट आहे आणि खूप हायटेड आहे, खूप हायटेड आहे. आणि ही मूर्ती कशी बाहेरून असं कचरा डबे वगैरे असायचे आधी, ते काढतात गणपतीच्या वेळी. पण अशी छोटी गल्ली आणि मग डायरेक्ट एकदम मोठे गणपती. बेस्ट आहे. परळचा राजा.
आम्हाला परळच्या राजाच्या इकडे जास्त वेळ पुढे जाऊन नाही दिलं, कारण की अजून काय झालंच नव्हतं. आम्ही एकदम पहिल्या दिवशी सकाळी सकाळी गेलेलो. चला पुढे, किती टाइमपास करतायत. हे बघा, एवढं लांबूनच आम्हाला बघता आलं, तरी मस्त आहे. नरे पार्कची म्हणजे परळच्या राजाची एकदम बेस्ट असते मूर्ती दरवर्षी. मागच्या वर्षी तर जय मल्हार होते, बेस्टच. हे बाहेर मंदिर बनवलंय परळच्या राजाच्या समोरच. अरे नाही, बापरे, गणेश गल्ली विसरलो. गणेश गल्ली मूर्ती पण बापरे एकदम बेस्ट आहे. मुंबईचा राजा बेस्ट. असं म्हणजे तुम्ही बघाल ना, असे हात वगैरे ना एकदम म्हणजे प्रोपोर्शन एकदम बेस्ट आहे. आणि ते असं हाताला गेलं ना, ते हातात फूल आहे, बेस्ट, खतरनाक आहे. आणि पहिल्या दिवशी जरा गर्दी कमी आहे, नाहीतर मग नंतर बापरे खूप गर्दी होते, खूप म्हणजे खूपच गर्दी होते. काका पण आहेत म्हणजे समोर. मस्त आहे. आणि आधी म्हणजे आमच्या लहानपणी तरी असं गणेश गल्लीच्या गणपतीचा असा हात मेन असायचा, असं सोन्याचा हात असायचा, त्यामुळे तो खूप फेमस होता आधी. आत्ता पण आहे, मस्त आहे एकदम. यांच्या आधी जे मूर्तिकार होते ना, त्यांची पण बेस्ट होती. ते शिवाजी महाराजांची आहे ना, ती सगळ्यात फेवरेट आहे. ती मूर्ती म्हणजे ना बापरे काहीतरीच बेस्ट आहे. ही पण मस्त आहे. यावर्षी मूर्तिकार बदललेले आहे, तरी मस्त एकदम बेस्ट बनवली मूर्ती. आम्ही बाहेर पडलो इकडून, आता गर्दी चालू झाली. ती गर्दीतून मग पेढा का भेटतोय? हवा पेढ्याला टिक्का लागलेला म्हणून फेकत होता स्कॅमर. काय पेढा पण तेव्हा मग काय झालं एवढं काय झालं माझं आजचं. मी चाललो फिरा तर खुश झाला एकदम. इकडे आम्ही ट्राय करत होतो की ओळख वगैरे मिळते काय लालबागच्या राजासाठी. नाही, सगळे तिकडे बघतात पण तिकडून कोण नाही बघत. ज्यांना माहिती असेल त्यांना बरोबर समजेल काय बोलतो. 15 मिनिटात लालबागच्या राजाचं दर्शन मिळेल. काय बोलतात 15 मिनिटात लालबागच्या राजाचं दर्शन. आम्हाला लाईनमध्ये पण नाही उभं राहायला, बाहेरूनच व्हिडिओ काढून आणू शकतो आम्ही. तरी 3-4 वेळा ट्राय केला मी. काळ्या चौकीचा गणपती बेस्ट आहे. ते बॅकग्राऊंड वगैरे मध्ये ना मूर्ती बेस्ट वाटते, कारण की आम्ही आगमनाला गेलेलो ना, तर मग असं बॅकग्राऊंडला काय नसतं. चिंतामणी पण आहे ना, आगमनाच्या वेळी म्हणजे एवढे बेस्ट नाही होते. म्हणजे बेस्ट होते पण असं ते पाठचं एवढं नव्हतं. असं जे आत दिसतं ना, एकदम पीक फॉर्ममध्ये मूर्ती दिसतात, एकदम बेस्ट. मला तर चिंतामणीचा या वर्षीचा चेहरा आहे ना, एकदम परफेक्ट, नो एकदम 0 एरर, एकदम परफेक्ट आहे मूर्ती. चेहरा चिंतामणी असं चेहरा बघतो ना, असं वाटतं बघतच राहावं. बेस्ट आहे. ते बघा ना, चेहराच बघा ना. मला तरी चेहरा खूप आवडला यावर्षी. मस्त आहे.
ते बघा ना, असं समोरून बघितलं ना चेहऱ्याकडे असं परफेक्ट आहे बापरे. आणि इंस्टाग्रामवर कोणतरी आहे फोटोग्राफर आहे, त्यांनी तर डायरेक्ट असं फक्त चेहऱ्याचा फोटो दिला ना तर बापरे एकदम बेस्ट वाटतं. असं वाटतं बघतच राहू दे. असे डोळे एवढे मस्त बनवले, डोळे आणि पूर्ण चेहराच. हा चेहरा खूप आवडला. आणि असं दरबार वगैरे असतं ना तेव्हा खरंच मस्त वाटतं गणपती. म्हणजे आपण बघतो आगमनाला विसर्जनाला, पण असं मंडपात गणपती बघणं सगळ्यात बेस्ट. पीक फॉर्म दिसतं एकदम. तेव्हा मी पण बोललो चेहरा मस्त आहे, तेव्हाच आवडलेलं मला. चिंचपोकळीचा चिंतामणी. आधी चिंतामणीला गर्दी नसायची, तर मग अभिषेक बोलतोय की तू एवढ्या जवळून चिंतामणी कधी बघितलेलं आहे? बोललो हो बघितलेलं आहे. नंतर बोललं की यावर्षी. बोललो नाही, यावर्षी एवढ्या जवळून नाही बघितलं. एवढ्या जवळून म्हणजे खूपच. आणि खूप वेळ ते त्यांनी थांबून ठेवलेलं आम्हाला. पुढे काहीतरी लाईन जास्त होती म्हणून थांबून ठेवलेलं, तर मग खूप वेळ होतं बघा ना. चिंतामणी चिंतामणी चिंचपोकळीचा चिंता आला आला आला. चिंतामणी आला चिंतामणी. गर्दीत नको तिकडे बरोबर लाईनीत पटापट निघणार. हा परत तिकडे जातात गडबड होते. खाली होईल काय कोण जाणार खाली होईल. इकडे सगळं होते ना बाहेर. दोन लाईनी तू खाली काढला असतो. जागा नाही जायला म्हणून गर्दी होणार. ते बघ शरण स्पर्श. तुम्हाला आता डायरेक्ट आपण चरण स्पर्श करू. मम्मी सारे गेला. मस्त आहे, मला तर आवडली. रंगारी बदक चाळ ही गणपती पण बेस्ट असते. ते गर्दी जास्त आहे, नाहीतर मग आम्ही मागच्या वर्षी गेलेलो तेव्हा कमी गर्दी होती. म्हणजे पहिल्या दिवशी जरा कमी असते, आता जरा जास्त. तू आगमन वगैरेला यायचं नाही तेव्हा. अभिषेकला असं माहितीच नव्हतं की गणपतीला असं वातावरण असतं. तुम्हाला पण असं एक्सपिरियन्स केला असाल की नाही माहीत नाही, पण असं वातावरण असतं गणपती. असे दर गल्लीत जाल ना तुम्ही तर मग असे गणपती तुम्हाला मोठे मोठे आणि दिसतील. मोठे मंडप असतात आणि वातावरणच वेगळं असतं सगळं आगमनाच्या दिवशी. आणि मग नंतर मग मेन पहिल्या दिवशी पूर्ण 10 दिवस. मग नंतर जे विसर्जनाला जे बापरे, विसर्जनाचा पण आपण रिॲक्ट करू. विसर्जनाला तर बापरे फुल काटे येतील अंगावर. हे गिरणगावचं गणपती वाटतं, हे पण होतं. आणि मग हे लवलेंचा राजा, म्हणजे आम्ही तिकडे
दुसरीकडे गेलेलो, मग तिकडून म्हणजे लालबागवरून असं चालत चालत दुसरीकडे मोठे गणपती. हे ताराबागचे वाटतं. असं तुम्ही बघितलं असं लाईव्ह शो होतं ना थांबा, असं लाईव्ह शो असतो. मग हे आमचे जो मेन मंडपाचा गणपती, मी भायकायला जातो तिकडे, खूप मस्त मूर्ती. त्यांनी आता एक कॉमन मूर्ती ठेवली दरवर्षी, म्हणजे हे मूर्ती सेम राहणार, प्रभाव बदलणार. आणि मग हत्तीबागचे गणपती मी सांगत होतो ते असं शो असतो. आमच्या इकडे पण आधी व्हायचा, पण आता बंद केलं. आता कार्य करतात, ते करतात नाही करतात, त्याच्यावर असं शो असतो, मस्त असतो. हे अंजिरवाडीचा गणपती, ते छगन भुजबळ आहेत ना, ते त्यांचा मंडळ आहे. म्हणजे अशी मोठी जागा आहे, फुल मोठी जागा आहे, मोठा मंडपच मोठा आहे तो. आणि लालबागच्या राजासारखं सिमिलर आहे. तर मग आम्ही लालबागच्या राजाला गेलो नव्हतो ना, तर मग अभिषेक बोलतो ते दुसऱ्या मित्राला फोटो पाठवायचा काय की मिळालं आम्हाला दर्शन. आणि इकडे गर्दी नसते जास्त अंजिरवाडीला, नंतर असेल, पण पहिल्या दिवशी आम्ही सकाळी गेलेलो ना, मग इकडे तरी नसणार जास्त गर्दी. मस्त आहे. हे बघा ना, लालबागच्या राजासारखं सिमिलर. आणि पनवेलला पण असं कुठेतरी आहे, पनवेल का बदलापूरला, तिथे पण आहे. ते तर म्हणजे सेम मूर्तिकार आहेत ना, मग त्यांना तर एकदम सेम टू सेम आहेत लालबागच्या राजा. मग हे ताडवाडी का विसरलो मी, ताडवाडीचं वाटतं. हे एकदम म्हणजे सोनं वगैरे खूप असतं या गणपतीला. ते कान सोन्याचे, हात, दोन्ही हात, मग ते हातात असं आहे ना, त्याच्यात पण सोनं आहे, पायाला पण सोनं आणि कवर, म्हणजे असं कवर असतं त्यांचं. मस्त आहे. आणि मग हे मेन मंडपाचे, जिकडे राहतो इकडे सांगितलं. मस्त. आम्ही आगमनाला पण गेलेलो या मंडळाच्या, तर खूप म्हणजे एकदम सगळं फॉलो केलं आहे की हां आगमन झालं म्हणत. मी आता हा पूजेला बसलोय. आणि तिकडे हे गणपती बाप्पा सगळ्यात एकदम जुने, तिकडे असं मंदिर आहे. म्हणजे आम्ही आंघोळ झाल्यावर तिकडे पाठीमागे पाया पडायला जायचो. आणि मग हे मावशीच्या इथे गणपती आहेत. मस्त आहे. हे पण मूर्ती छान आहे, डोळे एकदम बेस्ट आहे. हो, मला माहिती नव्हता हा शॉट येईल, मस्त होता. डोळे छान आहेत एकदम. बी रोल बनवायचा ट्राय केलेला आहे. हो, ट्रान्झिशन सगळे घरचे. तर झाले व्हिडिओ. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल
तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट पार्ट जर बनवायचा असेल तर होऊ शकतं आरामात. विसर्जनाचं तर एकदम मी तर बोलतो बेस्टच आहे. तर जर तुम्हाला खरंच हवा असेल नेक्स्ट पार्ट तर मग कमेंट्समध्ये सांगा. आणि जर काय चुकलं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. बाय.